आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काही हवंय का तुला? आधी पाणी दे प्यायला। एवढं का घाम आलंय तुला? धावत आलास का? धावतच आलो असं समज। बहिणाबाईंनी बोलवलं ना, कोर्टाचा समज निघाला की धावत पळत हजर व्हावंच लागतं। तितकंच महत्वाचं काम पण असेल तिचं। ऑफकोर्स तेवढंच महत्वाचं काम होतं माझं। नाहीतर मी दादा तुला इतक्या घाईघाईत नाही बोलवणार। अगं पण काय काम आहे? सांगते, मी आणि वेदने ठरवलंय त्या देसाईंकडे जायचं आणि त्या बाईची चौकशी करायची। अगं पण संपला ना तो विषय। मग आता चौकशी करून काय फायदा आहे? हे बघ, यातून काही निष्पन्न होणार नाहीये नली। दादा असं कसं? निष्पन्न होऊ दे किंवा नको होऊ दे, पण ती बाई कोण आहे हे आपल्याला समजायलाच पाहिजे ना। ऐक ना, तू एक हेल्प कर, तू त्या देसाईंचा ऍड्रेस मला मिळवून दे। अगं पण कशाला? नले, तसंही तुला देसाईंच्या मुलाशी लग्न करायचं नव्हतंच ना। मग त्या बाईमुळे लग्न मोडलं हे एका अर्थी बरंच झालं। सुंठी वाचून खोकला गेला। जाऊ दे ना, कशाला नसते विषय उकरून काढायचे नले। मिताली, प्रश्न लग्न मोडला हा नाहीच आहे। प्रश्न हा आहे की ती बाई कोण आहे जी वेदच्या आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करते। तिचा आमच्याशी काय संबंध? कोण आहे ती बाई? नली, आता वेळ निघून गेली। नाही दादा, वेळेवरच तिला योग्य समज दिली पाहिजे। आधीच माझ्या आयुष्यात कमी प्रॉब्लेम्स आहेत का? त्यात आणखीन भर, ही बाई कोण आहे? दादा, आज तिने देसाईंना सांगितलं, उद्या ती अजून कोणाला तरी सांगेल आणि प्रॉब्लेम्स वाढतील। बरोबर आहे तुझं, पटतंय मला। पण ज्या वेद बद्दल ती बाई देसाईंकडे बोलली त्याच मुलाला घेऊन तू त्यांच्याकडे जाणं हे पटत नाहीये मला। नाही, तू चौकशी कर, पण तू वेद बरोबर जातेस हे जर आईला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल नली।